नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 शिपाई व हमाल या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, डॅश हे दक्षिण भारतातील पहिले आणि देशातील 8वे असे न्यायालय आहे ज्यामध्ये ई कोर्ट पेमेंट सुविधा सुरू करण्यात आली। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। तर आपल्याला प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे की डॅश हे दक्षिण भारतातील पहिले आणि देशातील 8वे असे न्यायालय आहे ज्यामध्ये ई कोर्ट पेमेंट सुविधा सुरू करण्यात आली। तर कोणतं न्यायालय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 मद्रास उच्च न्यायालय। तर पहा, मद्रास उच्च न्यायालय हे जे न्यायालय आहे तर हे पहा दक्षिण भारतातील पहिले आणि देशातील 8वे असे न्यायालय आहे ज्यामध्ये ई कोर्ट पेमेंट सुविधा ही सुरू करण्यात आलेली आहे। कोणतं आहे तर ते मद्रास उच्च न्यायालय आहे। प्रश्न क्रमांक 2, पोंगळ हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू। तर तामिळनाडू या राज्यामध्ये पहा पोंगळ हा सण साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 3, गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 भाई श्रीपाद अमृत डांगे। तर गांधी वर्सेस लेनिन हे जे पुस्तक आहे तर ते पहा श्रीपाद अमृत डांगे यांनी ते लिहिलेले पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक 4, जागतिक मानवी हक्क दिवस केव्हा साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 10 डिसेंबर। तर 10 डिसेंबर या दिवशी पहा जागतिक मानवी हक्क दिवस हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 5, वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 राजाराम मोहन रॉय यांनी। तर पहा राजाराम मोहन रॉय यांनी वेदांत कॉलेजची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 6, इतिहासामध्ये प्रसिद्ध बक्सरची लढाई केव्हा झाली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 सन 1764। तर पहा इतिहासामध्ये प्रसिद्ध बक्सरची लढाई ही सन 1764 कधी सन 1764 या वर्षी ती झालेली आहे। प्रश्न क्रमांक 7, फणसाड हे महाराष्ट्रामध्ये असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 रायगड। तर पहा फणसाड हे जे महाराष्ट्रामधलं अभयारण्य आहे तर ते पहा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 8, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा लॉर्ड विल्यम्स बेटिंग। तर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर ते लॉर्ड विल्यम्स बेटिंग होते। प्रश्न क्रमांक 9, मुर्दूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्व। तर पहा मुर्दूस हा जो रोग आहे तर ते पहा ड या जीवनसत्वाच्या अभावामुळे तो रोग होणारा आहे। प्रश्न क्रमांक 10, ड्युरंड रेषा खालीलपैकी कोणत्या 2 देशादरम्यान सीमारेषा दर्शवते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान आणि अफगाणिस्तान। तर पहा ड्युरंड ही जी रेषा आहे तर ती पहा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 2 देशादरम्यान सीमारेषा दर्शवते। तर पहा भारत आणि पाकिस्तान। तर भारत आणि पाकिस्तान या 2 देशादरम्यान कोणती सीमारेषा आहे तर ती रॅड क्लिफ। कोणती आहे? रॅड क्लिफ ही सीमारेषा आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये। तर भारत आणि श्रीलंकेमध्ये कोणती सीमारेषा आहे तर ती पाल्क सामुद्रधुनी। कोणती आहे? पाल्क सामुद्रधुनी ही भारत आणि श्रीलंका या 2 देशादरम्यान सीमारेषा आहे।
प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले दिव्यांगासाठीचे न्यायालय कुठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 पुणे. तर पहा महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले दिव्यांगासाठीचे न्यायालय हे कुठे आहे? तर ते पुणे या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 12. दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून सुरू झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 सन 1969. तर दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात ही पहा सन 1969 या वर्षी ती सुरुवात झालेली आहे. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 6. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग हे किती आहेत? तर ते एकूण 6 विभाग आहेत. प्रश्न क्रमांक 14. हू वेर द शूद्राज हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेर द शूद्राज हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 15. कार्निव्हल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा गोवा. तर कार्निव्हल हा जो सण आहे तर तो पहा गोवा या राज्यामध्ये तो साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 16. मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 यमुना पर्यटन. तर पहा मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे? तर ती यमुना पर्यटन ही सामाजिक कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक 17. योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 12 जानेवारी. तर 12 जानेवारी या दिवशी योग दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 18. जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा नाथसागर. तर जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ते नाथसागर असे आहे. तर पहा जायकवाडी हे जे धरण आहे तर ते पहा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते संभाजीनगर. कुठे? संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये जायकवाडी हे धरण आहे. प्रश्न क्रमांक 19. मध्यरात्रीचा सूर्य कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा नॉर्वे. तर मध्यरात्रीचा सूर्य हे पहा नॉर्वे या देशात संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा महात्मा फुले. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 21. भारताची पहिली जनगणना खालीलपैकी कधी झालेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सन 1951. तर सन 1951 मध्ये पहा भारताची पहिली जनगणना ही झालेली होती. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा राजस्थान. तर राजस्थान या राज्यामध्ये पहा विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह नाही. प्रश्न क्रमांक 23. भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्टामध्ये किती भाषांचा समावेश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 22. तर भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्टामध्ये पहा एकूण 22 किती? एकूण 22 भाषांचा समावेश हा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे कोरोमंडळ एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या 2 स्थानकादरम्यान धावते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 हावडा आणि चेन्नई. तर पहा कोरोमंडळ एक्सप्रेस ही जी रेल्वे आहे तर ती पहा हावडा आणि चेन्नई या 2 स्थानकादरम्यान ती धावते. प्रश्न क्रमांक 25. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणास आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सभापती. तर पहा विधानसभेमध्ये समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार हा सभापतींना असतो. प्रश्न क्रमांक 26.
इसवी सन डॅश साली इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई झाली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 सन 1757. तर इसवी सन पहा सन 1757 काय आहे? सन 1757 साली इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई झालेली होती. प्रश्न क्रमांक 27. सांबर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा राजस्थान. तर सांबर हे जे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे तर ते पहा राजस्थान या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले. तर गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक हे महात्मा फुले आहेत. तर महात्मा फुलेंनी गुलामगिरी हे जे पुस्तक आहे तर त्यांनी केव्हा लिहिलेले होते? तर ते 1873 कधी? 1873 गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र डॅश येथे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 तारापूर महाराष्ट्र. तर भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र हे पहा तारापूर या ठिकाणी आहे. तारापूर कुठे आहे? तर ते पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न राम गणेश गडकरी या कवीचे टोपण नाव काय आहे? तर राम गणेश गडकरी या कवीचे टोपण नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गोविंदग्रज असे आहे.